वळूया पुढील बातमीकडे। आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेनं रास्ता रोको केला। 140 प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यासाठी हे आंदोलन केले गेले। शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले। कंपनीच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय। शेकडो शिवसैनिकांनी अलिबाग रेवस रास्ता रोखून धरलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी। पाहूया। अलिबाग येथील आरसीएफ कंपनीच्या विरोधात शिवसेनेने रस्ता रोको केलेला आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहता, ही दृश्य आहेत अलिबाग रेवस रस्त्यावरच्या आणि पूर्णपणे रस्ता जो आहे तो या ठिकाणी अडवलेला आहे। शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रकल्पग्रस्त जे आहेत 140 हून अधिक त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधिकारी यांच्यात बैठक सुरू होती, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे आता आपण जी परिस्थिती पाहता पूर्णपणे हा रस्ता जो आहे तो जाम करण्यात आलेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रशासन आता नेमकी आंदोलनावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजयश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।